कच्ची अस्मिता मंचाच्या वतीनं आयोजित कच्ची पगडी कोणासी रे या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्ची समाजाशी असलेला आपला कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा नाता अधोरेखित करताना ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली सलग 19 वर्ष सुरू असून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचं त्यांनी सांगितलं। घरातील कार्यक्रमासाठी जसं आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो। कच्ची समाज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पगडी देऊन गौरवतो। अशा सन्मानामुळे समाजात आणखीन चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो, असं शिंदे म्हणाले। यावेळेला पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका 40 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेल्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की सुरेश गडा अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत। धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील तर ते सुरेश गडा आहेत। त्यांनी हिंदीतही भावना व्यक्त करत 40 साल से शिवसेना के साथ खड़ा उसका नाम है सुरेश गडा असं गौरवोद्गार काढले। आषाढी बीज हा कच्ची समाजाच्या नववर्षाचा सण असल्याचं सांगत त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की ठाण्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी सुरू केलेली व्यापारी हिताची परंपरा आजही कायम असून ठाण्यात व्यापारी सुरक्षित असल्यामुळे उद्योग व्यवसाय अधिक वेगानं वाढत आहेत। अहमदाबाद घोडबंदर मार्गावरील वाहतूक थेट कोस्टल रोडमार्गे मुंबईकडे वळवण्यात येणार असल्यानं ठाणे शहर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठाणे हे विविध समाज, साहित्यिक, कलाकार, उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं शहर बनत असून आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहराची ओळख अधिक बळकट होत असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाणेकरांनी मला शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री होण्यापर्यंत साथ दिली, त्यामुळे आपलं नातं हे केवळ राजकीय नसून कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले। साकेत परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य त्रिमंदिराचा उल्लेख करत त्यांनी आता कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीचं काम सुरू होत असल्याची माहिती दिली। महावीर हॉस्पिटलसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाण्याचा आणखीन वेगानं विकास करण्यासाठी सर्व समाज घटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळेला आमदार मुर्जी पटेल आणि ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांचाही त्यांनी उल्लेख केला। तसंच महापौर निवडणुकीच्या काळातील एक आठवण सांगताना कच्ची समाजात झालेल्या बैठकीत एका पोलीस अधिकाऱ्याची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलण्याची इच्छा आपण पूर्ण केली होती, असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर ठाण्याचा महापौर शिवसेनेचाच झाला, अशी आठवण त्यांनी उपस्थितांसमोर मांडली। यावेळेला आमदार मुर्जी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार आणि कच्ची समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नाही, आजचा कार्यक्रम आमचा नवीन वर्ष आषाढी बीज एकदम धामधूमने साजरा झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष माननीय ठाण्याचे आपले लाडके एकनाथजी शिंदे साहेब आले आणि सगळ्या समाजाला त्या आल्याबद्दल एवढा आनंद झाला का म्हणजे कुठल्या शब्दात सांगू। दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी त्यांच्या हस्ते 6 लोकांना पागडी घेऊन आम्ही त्यांचा जे विनर होते त्यांचा सत्कार केला। त्याच्यामध्ये आपले ठाण्यातले टिपटॉपचे मालक मनोजभाई शाह, त्याचप्रमाणे स्क्वेअर फीट ग्रुपचे नवीनभाई सावला व इतर असे 6 लोकांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। ह्या कार्यक्रमामागची भावना एकच आहे का आपण ज्यांना पागडी देऊन सत्कार करतो त्यांना एक अधिक बळ मिळावा आणि त्यांनी असंच भरीत काम कंटिन्यू दरवर्षी करत राहावा, हीच आमची भावना असते।